जीवन दान मिला जीत को, मगर और 1 रन की बढ़ोतरी, 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 4, काफी अच्छे प्रयास किए थे, स्कोर बढ़ता हुआ 5। काफी अच्छा प्रयास किया था मगर नाकामयाब रहे। विनय विनय कामयाब नहीं हो पाए। अगली गेंद डालने के लिए डॉक्टर रावत की एक बार फिर मिड विकेट के एरिया में खेलने के प्रयास में, एक बार फिर बोलता है ना पकड़ो कैच जीतो मैच, मगर तो ऐसा तो नहीं हो रहा है, मगर काफी अच्छा प्रयास भी किया था। हम लोग समझ सकते हैं अपन कैच पकड़ना चाहिए, मगर वो ऐसा हो नहीं रहा है, जीवन दान मिल रहा है और वैष्णवी हाइट्स के लिए मगर धोखे के घंटे की खतरा, धोखे की खतरा बच सकती है, मगर ऐसा नहीं है। खेल है, डॉक्टर रावत काफी अच्छे प्रयास कर रहे हैं, वो प्रयास से पूरी तरह सक्सेस हो रहे हैं, मगर अपने फील्ड उनके साथ नहीं दे रहे, अपने टीम वर्क उन्हें साथ नहीं दे रहे। 3 कैच लगातार छूट पा चुके हैं। अगली गेंद अभिजीत की एक गेंद एक बार फिर जा रहे सीमा रेषा बाहर, 4 रन के लिए पहला चौका लगते हुए। चलो स्पीड अप करा। अपोलो हॉस्पिटलचे सहकारी डॉक्टर आणि त्याचे इतर सहकारी, आप कमेंट्री बॉक्स में आ जाइए। यहाँ पे इमरजेंसी रिक्वायरमेंट है। अपोलो हॉस्पिटल्स या स्पर्धेसाठी ज्यांनी महत्वाची स्पॉन्सरशिप लाभली ते स्पॉन्सर्स मिडास होम, डेली नीड्स, हृदयम, भव्य मोठी अशी स्पर्धा, ही मानाची स्पर्धा आम्ही ज्यावेळी 2017 साली चालू केली, ज्यावेळी मैदान कसं होतं आणि कशी दिशा दिली, ह्या मैदानाला घडवलं ही RRWA ची सर्व सहकार्याने घडवलं मैदान। 2017 साली नीलकंठ मॅजेस्टेशियाचा आपलं समालोचन कक्ष होता, नंतर ही स्पर्धेला मोठा स्वरूप दिला। गिरीश जोशी, दीपक कस्तुरी, अमोल कुलकर्णी, कन्हैया शिंदे आणि त्यांचे आम्ही सर्व सहकारी। सांघिक कोट्यातील पहिले ना, सांघिक कोट्यातील दुसऱ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते ते डॉक्टर कृष्णा। बघा स्पीडअप करा जरा, पंच स्पीडअप करा, वेल नाहीये, स्पीडअप करा। चला या दरम्यान कृष्णा डॉक्टर सामना करेल तो विशाल। चला चौकाराने खाता, चौकाराने सुरुवात करतो गोलंदाजा समाचार घेतोय तो। या स्पर्धेसाठी अपोलो हॉस्पिटल, फास्ट फास्ट अँड टाइम लॉजिस्टिक, सिमरा डायग्नोस्टिक्स, महेश्वरी समाज, फॅशन जंगल, द रेस्टॉरंट, हृदयम, जबाज सेक्रेटरी, लाइफलाइन लेगेजिन, पेस्ट कंट्रोल, डेली नीड्स, बेस्ट पेस्ट कंट्रोल, डेली नीड्स,
AK Alwaj, Midas Home, Perfect Secretary, Orange Chemist, Karu Builders, Sai Automobiles, Bright Transport, Twent Consultancy, वैशाली वाइन्स। सबको धन्यवाद जो हमें जो सहकार्य लिए दिया, जो हमें स्पॉन्सरशिप दी, उसी लिए स्पॉन्सर के दिवस मैच नहीं होते है, इतना बड़ा खर्चा उठाना बहुत बड़ा। स्पॉन्सर है तो ये सब बहुत बड़ा काम है। ओके, महेश्वरी समाज यांच्यातर्फे कार्निवल फूड स्टॉल, ऑल किड्स को आप उन्हें पार्टिसिपेट कर सकते हैं। दरम्यान पुढचा चेंडू डॉक्टर कृष्णाचा समोर येता, आता मात्र पूर्णपणे दिशा दाखवले, सीमारेषा पलीकडे जातोय हा खणखणीत चौकार। या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडली जातोय। संघाची धावसंख्या होतोय ती 19। द ओरियन्स गिरिराज याचा सामना होईल। त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क करायचा, टॉस उडवायचा, नाणे फेक कल उडवायचा। दरम्यान कृष्णा डॉक्टरचा पुढचा चेंडू आता मात्र तटवलाय, अभिजितनं जातोय तो पुन्हा एकदा सुरेख झेल पकडतोय, यालाच बोलतात झेल। आणि या झेलनं मात्र दिशा दाखवली, पहिला हादरा बसतोय तो 10 स्प्रिंगला 19-20 या धावसंख्येवरती डीजे। वन 19 बाजीगर। ऐसा नहीं होता है रे। डीजे दरम्यान चला, दरम्यान पुढे धाव संख्या मात्र आता येतोय तो नवीन फलंदाज येतोय तो ऍडव्होकेट नवनाथ, सिनियर सिटीजन यांनी वरती यायचं, स्टेजवर यायचं। दरम्यान डॉक्टर कृष्णा पुन्हा एकदा दाद मागतायत पंचांकडनं, परंतु हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काढतो आणि षटक संपतोय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होतोय ती 19। स्पीडअप करा जरा। या स्पर्धेला जी उत्स्फूर्त करे स्पॉन्सरशिप लाभली, अपोलो हॉस्पिटल, फास्ट अँड टाइम लॉजिस्टिक, सिमरा डायग्नोस्टिक, महेश्वरी समाज, फॅशन जंगल, द स्प्रिंग, द रेस्टॉरंट्स, हृदयम, जॉब सिक्युरिटीज, लाइफ एंड लेगिंग्स, बेस्ट पेस्ट कंट्रोल, डेली नीड्स, AK Always, मिडास होम, परफेक्ट सिक्युरिटी, ऑरेंज केमिस्ट, करू एंड बिल्डर्स, साई ऑटोमोबाईल्स, ब्राईट ट्रान्सपोर्ट, टिवेंट कन्सल्टन्सी आणि वैशाली वाईन्स यांचा मनपूर्वक आभार। ईशान बोस गोलंदाज तिसरा षटक घेऊन येतोय, सांघिक तिसराने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो ईशान बोस। धाव संख्या 19, 12 चेंडूच्या मधल्यात 19 धावा जमवल्यात त्या 10 स्प्रिंगनं। बघूया ईशान बोस हा मात्र चमकता सितारा बोलला जातोय तो रोडपाली, हा मात्र तटवल्या। बघूया क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय, 1 धाव सहजरित्या मिळतोय, एकाच धावावर समाधान मानतोय। धाव संख्या जातोय ती 20-20, 20 रन। एक खिलाड़ी के नुकसान पे काफियाची गेंदबाजी मानी जाएगी। ईशान की जो कि काफी अच्छे खिलाड़ी है, उसने पार्टिसिपेट भी करते हैं। ईशान बोस अगली गेंद डालने के लिए तैयार साई अंश के ओर से। एक गेंद काफी अच्छी गेंद थी, खाली दिशा दिखाई और जा रही बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन के लिए, 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 24 डीजे।
रन, काफी काफी अच्छी गेंद थी, उन्हें खाली दिखाई हफ वाली पे लिया और सीधा 4 रन के लिए अपना क्रिकेट का क्लास दिखाया। ये टेनिस का क्लास नहीं है, लेदर का क्लास दिखाया। जहाँ पद्धति क्लास में खिलाड़ी रहता है वही क्लास दिखाया। अपन मानते हैं सचिन तेंदुलकर, राहुल द्रविड़, वो क्लास है, वही क्लास दिखाए बल्लेबाज ने, नवनाथ सर ने। अगली गेंद ईशान बोस की, एक बार फिर काफी ओवर पिच गेंद थी, स्ट्रेट ड्राइव किया, 1 रन लेने की गुंजाइश शायद, मिस फील्ड हुई, 1 रन के। विनय ने काफी ऐसी चतुराई बताई, विनय ने अपने काफी अच्छी, मेरे करीबी दोस्त है विनय, उन्हें काफी अच्छी चतुराई बताया और टीम के लिए 2 रन, 3 रन बचाए। ये बोलते खेल, 2 रन बचाए और 3 रन बचाए, स्कोर बढ़ता हुआ 25। एक खिलाड़ी के नुकसान पे अगली गेंद डालने के लिए तैयार, राइट एंड ओवर द विकेट। एक बार फिर आगे आके खेलने के प्रयास में, पूरी तरह बाउंड्री लाइन के बाहर, सीधा 6 रन के लिए। मैड्रिक RRWA6 दीजिए। विशाल एक छक्का और एक चौके के साथ से अपने टीम के लिए, अपने बिल्डिंग के लिए, अपने सोसाइटी के लिए काफी अच्छे खेल रहे। कोई भी अच्छा योगदान देगा। ईशान के अगली गेंद का सामना करेंगे विशाल। एक बार फिर वही कलात्मक शॉट, स्क्वायर लेके बिहार निकालते हुए बीच में से 4 रन के लिए नहीं है, मगर 1 रन नक की मिला। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 32-32। 4 रन लेने की गुंजाइश थी विशाल की, मगर उतने चौकन्ने थे फील्डर। और गिरिराज द ओरियन, गिरिराज आणि द ओरियन। एक गेंद काफी अच्छी और फिश गेंद थी, मिसफील्ड भी हुआ और 1 रन का इजाफा हुआ। 1 रन की गुंजाइश से स्कोर बढ़ता हुआ 33 रन। दीपक टॉस, ओरियन, ओरियनचा कॅप्टन आलेला आहे तो काय तिथं ओरियनचा आहे तो काय तिथं. चला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होतोय ती मात्र 33 अशी धाव संख्या। चला धाव संख्या मात्र सुरेख धाव संख्या। विशाल त्याच्यात मात्र 1 षटकार आणि 1 चौकाराने खेळतोय तो विशाल, त्याची धाव संख्या भरली जातोय। गोलंदाज आहे तो सत्यम, सुरेख झेल पकडलेला तोच तो सत्यम, अभिजितचा झेल पकडलेला तोच तो सत्यम। हा सुरेख चेंडू, लिडिंग एज लागली जातोय। नशीब बलवंत असेल तर काय नाही, 10 स्प्रिंग साठी नशीब बलवंत आहेत का बघा। 1 धाव होतोय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातोय। 2 धावेने संघाची धाव संख्या होतोय ती 35 अशी धाव संख्या, 35। लॉस ऑफ 1 विकेट्स। अगली गेंद डालने के लिए तैयार सत्यम। एक बार फिर फुल टॉस गेंद थी, जब मारना चाहते थे सीधा बल्ले से खेला और 1 ही रन की गुंजाइश। विनय ने गेंद को रोकी, तब तक 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 36-36। एक खिलाड़ी के नुकसान पे खिलाड़ी आउट हुआ है, वो अभिजीत। काफी अच्छा कैच पकड़ा वो सत्यम ने। अगली गेंद सत्यम की, एक बार फिर जोरदार हिट लगाने के प्रयास में 4 रन के लिए डीजे।
चला मात्र आता चौकाराने धावसंख्येला पूर्णपणे समीकरण बदलतोय. धावसंख्या होतोय ती 40 अशी धावसंख्या होतोय. समीकरण पूर्णपणे 4 निवडतोय आणि 40 अशी धावसंख्या. दरम्यान पुढचा चेंडू सत्यमचा. हा चेंडू पुन्हा एकदा बघला झेल होतोय का बघायचंय, परंतु अपयश तर मिळालंय. परंतु एक धाव होतोय, दुसरे धाव घेतोय का बघायचा. तू नाम मध्ये एक धाव मात्र रखडली, एकच धाव मिळाली. एका धावेने संघाची धाव संख्या होतोय ती 41. 41 रन. एक खिलाड़ी के नुकसान पे 10 स्प्रिंग. काफी अच्छा स्कोर. सत्यम की अगली गेंद. ये गेंद एक बार फिर स्ट्रेट ड्राइव करने में कामयाब रहे और एक सिंगल बतौरने में पूरी तरह कामयाब रहे और ये 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 42. आखरी गेंद, इस इनिंग की आखरी गेंद, पूर्वार्धरची आखरी आणि उत्तरार्धर चालू होईल. अगली गेंद समित सत्यम की. सामने बल्लेबाज काफी अच्छी बल्लेबाजी की. एक बार फिर लीडिंग एज लगा और शाहिदा नसीब बलवंत है तो क्या नहीं, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 45. 46 रन चाहिए जीत हासिल करने के लिए. 46 हो गए. 47 रन चाहिए जीत हासिल करने के लिए डीजे. या स्पर्धेचा नाणेफेक कल उडवला जातो. ओरियन्स वर्सेस गिरिराज. तर चला फिल्डिंग सजवून घ्यायची आपल्याला विनंती असेल. स्प्रिंग्स प्लीज आपण फिल्डिंग सजवा. तो चलिए प्लीज फील्डर सबको गुजारिश है कि जल्द से जल्द मैदान के अंदर उतरिए. फील्डर सबसे मैं गुजारिश करना चाहूंगा प्लीज मैदान के अंदर उतरिए. 20 मिनट के अंदर ये सेकेंड इनिंग खत्म होनी चाहिए. ये भी ख्याल रखना है आपको ये खेल खेलते वक्त. जीत के लिए अगर देखा जाए तो 47 रनों का लक्ष्य आहे. 47 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सर्वात जास्त धावा काढण्याचा विक्रम या संघाच्या नावावरती आहे. सर्वात जास्त वैयक्तिक धावसंख्या देखील आपण पाहिलं तर या संघातील खेळाडूच प्रदीप आहिरे यांच्या माध्यमातून बनवण्यात आली होती. 19 चेंडू आणि 69 धावांची. चला स्टेज जवळती थोडासा आवाज कमी ठेवायचा मी प्रेक्षकांना विनंती करेन. तो चलिए बैट्समैन प्लीज जाइए.
चला प्रदीप भाई आपण घाईगडबड करायची आहे थोडीशी. समीर पाटील साहेबांकडनं प्रत्येक मॅच मधील आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक असेल, षटकार हॅट्रिक असेल, चौकार हॅट्रिक असेल आणि एखाद्या खेळाडूने जर का एका मॅच मध्ये एका इनिंग मध्ये 3 झेल पूर्ण केले तर त्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. तर स्प्रिंग संघ आपल्याला विनंती आहे की प्रत्येक बॉल नंतर आपण टीम मिटिंग्स मात्र घ्यायची. चला चेंडूची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. तर चला प्लीज आपण स्पीडअप करायचंय. मॅच मित्रांनो थांबता कामा नये अशी विनंती मात्र आयोजकांची वारंवार आमच्यापर्यंत येते. पंच आपल्याला देखील विनंती आहे की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच थांबू देऊ नका. चला मित्रांनो फलंदाज आपल्याला जर का मराठी समजा असेल तर प्लीज आपण स्ट्राईक नॉन स्ट्राईक घ्यायची आहे. चला स्टार्ट करा. टायमिंग अलर्ट केला गेलाय. वेळ आपण पाहिली तर 9:41 झालेली आहेत. 10 वाजता ही मॅच समाप्त झाली पाहिजे अशी नोंद आहे. पहिला बॉल हलक्या त्याने स्टिअर केलं चेंडूला. बॉल जातो शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये. प्रदीप आहिरे आपल्या स्वतःचं खातं मात्र 1ने खुलं करतोय. टीमचं देखील खातं खुलं करतोय 1-नं. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 1ने डावाची सुरुवात मात्र केली जाते. विजयासाठी लक्ष असेल ते मात्र 47 धावांचं. आणि प्रत्युत्तर दाखल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रदीप सोबत आपण पाहिलं तर ईशान. यावेळेस मात्र ईशान साठी चा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव तिथे आपण पाहू शकता. एका धावेवरती शांत ठेवलं जातंय. दोन्ही चेंडू आपण पाहिलं. दोन्ही खेळाडूंनी आपल्या डावाची सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे. चांगला क्रिकेट यांच्या माध्यमातून मात्र इथे पाहायला मिळालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज प्रदीप आपण पाहतोय. ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता ड्रोनच्या माध्यमातून. दृश्य आता मात्र टिपायला सुरुवात झाली आहे. हा ड्रोन व्ह्यू तुम्ही बघू शकता नक्कीच या स्पर्धेचा. फ्रेममध्ये आपण पाहिलं तर आमचे दीपकजी कस्तुरी सर असतील, अमोलजी कुलकर्णी सर असतील, गिरीश जोशी सर असतील जे चेअरमन आहे संपूर्ण RRWA असोसिएशनचे. यावेळेसचा बॉल फटका फसतोय. क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल पूर्ण करतोय. अभिजित जाधव मित्रांनो या स्पर्धेतला जवळपास सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू. यावेळेस मात्र आपल्या टीमसाठी कॅच नव्हे तर मॅच पकडतोय डीजे. थँक्यू थँक्यू डीजे सर. तर चला यस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप जबरदस्त कॅच मात्र पूर्ण केली आहे. प्रदीप आहिरेची खेळी मात्र संपुष्टात येताना आपण पूर्णपणे पाहू शकता. पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाज होतोय तयार. हलक्या त्याने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो. आज घट्याने फलंदाजीमध्ये निराशा जरूर केली. 2 चौकार आले होते. त्याला संधी निर्माण झाली होती चौकार हॅट्रिक लगवण्याची. जे 1000 रुपयांचं पारितोषिक आहे पाटील साहेबांचं ते पारितोषिक पटकवण्याची. परंतु आपण पाहिलं तर नक्कीच संधी गमावली त्याने तिथून. आणि इथून मात्र गोलंदाजाने जो कंबर कसली मित्रांनो चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा अभिजित.
यावेळेस मित्रांनो फिल्डिंग एफर्ट्स पहा, कमालीचे फिल्डिंग एफर्ट्स. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अभिजित जाधव उर्फ गठ्ठ्या यांच्या माध्यमातून. तर दरम्यानचा पुढचा बॉल ऑन साइडला वळवला. यावेळेस झेल घेण्याची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे नवीन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. इरेग्युलर मित्रांनो, रेग्युलर ते क्रिकेट खेळत नाहीत, परंतु यावेळेस आपण पाहिलं या बिल्डिंग वॉय स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना खेळण्याची इच्छा जी जागृत आहे त्यांना मैदानावरती घेऊन आली आणि झेल घेण्याची संधी जी होती ती मात्र पूर्णपणे गमावून बसलेत. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 47ची गरज असताना धावफल करते. धावसंख्या झाली आहे 5. येणारे 18 चेंडू आणि आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. 5 रन 5. 18 चेंडू 42ची गरज आहे. 14च्या सरासरीने येणाऱ्या कालावधीमध्ये 18 चेंडूंमध्ये धावा बनवाव्या लागतील. चला चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आपण. आपल्याला विनंती असेल तर नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर टीमकडून सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज नवनाथ. तर यावेळेस चला मित्रांनो विनंती असेल मॅच सुरू करायची आहे. वेळ तुम्ही भरपूर खर्च करताय. पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाज होतोय तयार. यावेळेस मात्र मोठा फटका, परंतु फटका फसलाय. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षकाची चूक आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. 6 पंच यस इट्स अ षटकार. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल घेण्याची संधी आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. तर नक्कीच स्प्रिंग्स वन संघ जर का ही स्पर्धा जिंकला तर त्यांना एकूण आपण पाहिलं तर 40,000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. दुबे साहेब असतील त्यांच्याकडनं आपण पाहिलं तर 10,000 रुपये. समीर पाटील साहेबांकडनं 25,000 रुपयांचं पारितोषिक. आणि आणखीन एक मान्यवर त्यांच्याकडनं देखील आपण पाहिलं तर 5,000 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे एकूण 40,000 रुपयांचं पारितोषिक मिळणार जर का ही टीम जिंकली तर. तर यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज कृष्णा येतोय मैदानाच्या आतमध्ये, जो स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करतोय. दरम्यानचा बॉल ऑन साइडला फटका मात्र वळवलाय. एकदा वेगाने पूर्ण केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नसेल. एकच धाव मित्रांनो. सिंगल डबलने ही मॅच बनणार नाहीये. मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर नक्कीच तुम्हाला इथे धावांचा पाऊस मात्र पाडावा लागेल, तरच तुम्ही इथून ही मॅच मात्र जिंकू शकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होतोय तयार. यावेळेस चेंडू टाकण्यासाठी आडव्या बॅटने फेकायचा होता. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक कोणत्याच प्रकारची चूक नाही करत आहे. आला भरत आणि गेला परत. डीजे
तर धन्यवाद डीजे. पाहिलं तर फलंदाजाला टायमिंग साधताना नाही, परंतु आमचे डीजे नितीन मात्र प्रॉपर टायमिंग साधतायत. मॅच रंगात आली आहे कारण की फिल्डरनी कॅच घेतली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनय. तर नक्कीच पातळे साहेबांकडनं पण 5,000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहिलं. जर का स्प्रिंग सोन संघाने मेगा फायनल जिंकली म्हणजे क्रमांक 1 पटकवला तर समीर पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 25,000 रुपये, दुबे साहेबांकडनं रोख रक्कम 10,000 रुपये आणि पातळे सरांकडनं रोख रक्कम आपण पाहिलं तर 5,000 रुपयांचं पारितोषिक. अशा एकूण आपण पाहिलं तर 40,000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याच्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान जो खेळाडू 3 चेंडून मागे 3 चौकार लगवेल, 3 चेंडून मागे 3 षटकार लगवेल, 3 चेंडूंमध्ये 3 फळी गारद करेल आणि तसंच आपण पाहिलं तर एखादा क्षेत्ररक्षक एका संपूर्ण मॅच मध्ये 3 झेल जेव्हा पूर्ण करेल तर प्रत्येक खेळाडूला मात्र रोख रक्कम 1,000 रुपयांचं पारितोषिक समीरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेस आणखीन एका विकेटचं बदल. घर फिरले की घराचे वासे फिरतात मित्रांनो. प्रदीप आहिरे लवकरात लवकर बाद झाल्यानंतर हा संघाची दयनीय अवस्था झाली आहे आणि आता मात्र मॅच पूर्णपणे फसताना मैदानावरती आपण पाहू शकता. स्प्रिंग्स जल्दी से फील्ड सेटिंग कीजिए अपने. स्प्रिंग्स फील्ड सेटिंग कीजिए जल्दी से जल्द. बैट्समैन पहुंच चुके हैं दोनों. तो चलिए दोस्तों प्लीज जल्द से जल्द मुकाबला आरंभ कीजिए. हमारे पास वक्त बहुत कम है और जैसे जैसे ये टूर्नामेंट आगे बढ़ेगा मैचेस का जो प्रेशर है वो बढ़ेगा, मैचेस का जो लेवल है वो भी बढ़ेगा. इसलिए एक ही दरख्वास्त है, एक ही गुजारिश है कि वक्त ना जाया करें, तुरंत और जल्द से जल्द इस मैच की शुरुआत करें. तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती नवीन बॉलर आपण पाहतोय अभिजित यांना. चला अभिजित प्लीज, आपण भरपूर वेळ खर्च करताय. स्प्रिंग संघ पुढचा कॉल पॅनल्टीचा असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे, दुसरीचा इथे मात्र प्रयत्न नसेल. एकच धाव. सिंगल डबलने ही मॅच जिंकेल इतकी सोपी मित्रांनो ही मॅच राहिलेली नाहीये, कारण की 11 चेंडून याचा मात्र गरज आहे 33 धावांची. 14 धावा झालेल्या 14 धावा झालेल्या 4 गडी मात्र गारद झालेत. 11 चेंडू 33 धावांची गरज आहे. 11 मध्ये 5 षटकारांची गरज आहे फक्त, ते लगवावे लागतील. परंतु पुढचा बॉल दरम्यान गोलंदाज मात्र तयार. यावेळेस हलक्या त्याने चेंडूला खेळून काढले. एक धाव पूर्ण आणि इथे आपण पाहिलं तर थोडी फेकी चुकीची झाली आहे मैदानावरती, तेच कारण मित्रांनो दुसरी धाव. चला मित्रांनो अभिजित यानंतर तर आपण पाहिलं तर 9:41 ला मॅच सुरू झाली होती मित्रांनो. शेवटची 6 मिनिटं आहेत तुमच्याकडे ही मॅच संपवण्यासाठी. अजून यानंतर एका षटकाचा खेळ बाकी आहे. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला चेंडू मात्र येतोय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी खराब करतोय. क्षेत्ररक्षण चांगलं करतोय परंतु फेकी खराब, आणि ही तर गच्चाळ आहे मित्रांनो फेकी.
तर यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलने केवळ धावफलक खालतं राहतंय. इथून समीकरण मात्र बदलते. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. 8 चेंडू 28 धावा म्हटलं की मित्रांनो एकच गोष्ट आठवते, ती मात्र भारत विरुद्ध पाकिस्तानची ती T20 मॅच. इथे विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने काय फटकेबाजी केली होती, आपल्या टीमला मॅच जिंकून दिली होती. इथे मात्र फटका आपण सजवला गेलाय. इथून देखील मॅच जिवंत आहे सांगणारा चौकार मैदानावरती लगवतोय फलंदाज. धन्यवाद डीजे. तर चला 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 स्पीड अप करा, वेग वाढवा या मॅचचा. तर पुन्हा एकदा पुढचा बॉल ऑन साइडला मात्र वळवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये चांगला संपर्क नाहीये. एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये यानंतरची मॅच मित्रांनो. आणखीन एक बिग फाईट मॅच. एकीकडे आपण पाहिलं तर गिरिराज टावर संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल द ओरियन या संघाला आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कालच्या दिवसभरामध्ये द ओरियन संघाची काय कमालीची खेळी मात्र मैदानावरती राहिली आहे. तर इथून आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 23 धावा या मॅच मध्ये शिल्लक आहे. चला 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 स्पीड अप करायचंय. चला चला अभिजित प्लीज. तर यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावे निशी धावफलक मात्र पुढे सरसावतोय. चला यानंतर दोन्ही संघ गिरिराज टावर आपण टॉस जिंकला. हरिदास आपला निर्णय कळवायचा आहे. हरिदास, गिरिराज टावर आपला निर्णय सांगा. गोलंदाजी. चला चला सेलिब्रेशन करण्या एवढा टाइम आपल्याकडे नाहीये. मॅच जिंकल्यानंतर तुम्ही मैदानाच्या बाहेर हवा तो सेलिब्रेशन करू शकता. तर ओरियन संघ आपली सलामीवीर फलंदाजांची जोडी मात्र आपण तयार ठेवायची आहे. द ओरियन ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपली सलामीची जोडीसह आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर रावत जाताना आपण पाहतोय. फलंदाज बाद झाल्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाजांची गळती मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर भारतीय सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूडमध्ये ऍक्टिंग करणारे एक सुप्रसिद्ध कलाकार जतीन मुखी सर यांचं इथे थोड्याच वेळामध्ये मात्र शुभागमन होणार आहे. काल आपण पाहिलं तर पनवेल विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय श्री प्रशांतदा ठाकूर साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभागमन होताना पाहायला मिळालं. तर काही क्षणांमध्ये आपण पाहिलं तर जतीन मुखी सर देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपल्या कळंबोली नगरीमध्ये येणार आहेत. तर आपल्या सर्वांना विनंती, आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा RRW ट्रॉफी 2024. 2 मिनट बाकी है लास्ट के. यस, अगर उससे ज्यादा टाइम लोगे तो पेनल्टी मिलेगी और पेनल्टी आयोजक 20 रन के ऊपर की भी दे सकते हैं. दोन चेंडू आणि आपण पाहिलं तर 21 धावांची गरज आहे. नवीन बॅटर सुनील, शेवटचे 2 चेंडू. चला आपण पाहिलं तर
एक चेंडू हा देखील आपण पाहिजे तर घरंगळात खेळला जातो ऑन साईडला गिरिराज टावर संघ. आपली ही सलामीची जोडी आपण 11 शिलेदार मावळ्यांसह त्वरित मैदानात उतरायचं आहे मॅच संपल्यानंतर. आणि 12th मॅन आत्ताच पाठवून ठेवा गिरिराज टावर आणि द ओरियन. आपला 12th मॅन आपण आत्ताच पाठवून ठेवायचा अशी विनंती आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये झेल घेण्याची संधी आणि इथे मात्र कॅच. जबरदस्त कॅच जर्सी नंबर 17 जुगल इथे मात्र झेल पूर्ण करतोय आपला दुसरा विजय नोंदवतोय. विजय चला चला गिरिराज संघ गिरिराज आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. गिरिराज संघ आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. विजेता संघाचे मनपूर्वक अभिनंदन. परसरायला संघाला आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. चला हरिदास आपली टीम घेऊन लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये. आणि द ओरियन आपली सलामीची जोडी देखील पाठवून द्यायची आहे. थँक्यू डीजे. चला गिरिराज मित्रांनो एवढा वेळ का लागतोय. प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. दीपक सर आपण देखील संघाची कोऑर्डिनेट करा थोडं. क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. आणि द ओरियन आपली फलंदाजांची जोडी मात्र मैदानात पाठवा.